पडणार आहे। अत्यंत महत्त्वाच्या लढती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। 11 हाय व्होल्टेज जागांसाठी आज मतदान असणार आहे। देशातील 94 तर राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे। बारामती, माढा, सोलापूरसह 11 जागांसाठी हे मतदान। आणि आपण थेट जाणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे। त्यांच्यासोबत सध्या उदयनराजे देखील आहेत, बातचीत करतायत। आपण थेट जाऊयात। नक्कीच आपल्यासोबत साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे आहेत। राजे, खूप खूप स्वागत तुमचं। आजचा महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी कसं बघताय तुम्ही? मतदानासाठी निघताय? लोकांच्या सेवेची एक संधी आणि त्या संधीचं संपूर्ण योगदान लोकांच्या करता करणार ह्या हिशोबाने मी ह्याच्याकडं संपूर्ण आजच्या मतदानाकडे बघतोय। अनेक मुद्दे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढतात। यापूर्वी 3दा इथनं खासदार निवडून आले। काय वाटतं एकूणच? काय वाटायचं? लोकांना जे वाटायचं वाटतं। तर नाही केलं चांगलं परफॉर्मन्स नसतं तर लोकांनी वाटण्यापेक्षा मलाच वाटलं असतं। प्रेम आहे लोकांचं, केलेत कामं। घराण्याचे नाव कधीच मतं मागितलं नाही। मागितले लोकशाहीच्या प्रक्रियेत, लोकशाहीतला एक सामान्य माणूस ह्या नात्याने कामाकडे बघा माझ्या आणि मतदान करा। तुम्ही मा भवानीचं दर्शन घेऊन मतदानाला निघालेले आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। काय करणार? जय भवानी जय शिवाजी। देव तर मी बघितला नाही, पण कोणीच बघितलं नाही। गणपती बघितला नाही, शंकर बघितला नाही, पण छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या नावाने देवी बघितलं नाही, भवानी देवी बघितलं नाही, पण महाराजांच्या रूपाने केवळ ह्याच नाही, मग अल्लाह बघितलं, क्राइस्ट हे ते सर्व धर्म समभाव समतेची जी शिकवण आहे महाराजांची, देव तर त्यांनाच मानलं पाहिजे। समतेचा वसा घेऊनच तुम्ही या मतदारसंघात उतरले आणि प्रचारही केला। अनेक दिग्गजांच्या सभा तुमच्यासाठी या ठिकाणी झाल्या। भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत आहे। ही पहिल्यांदा कमळ फुलणार यावेळेस असा विश्वास व्यक्त केला जातोय भाजपकडून। कोण फुलणार कोण डुबणार हे सर्व इथं लिखत असतं, असं लोक म्हणत असतं। तसं नसतं। काम जो करतो लोक त्याला दाद देतात आणि कमळ फुलणार हे 1,01,000% सत्यच आहे। ह्याच्या अगोदर पण तुम्हाला काय सांगायचं, ज्या वेळेस आपण आपले 2 डोळे आहेत बरोबर, लोकांचे अनेक असतात, लोक पाहत असतात आणि त्या अनुषंगाने लोक मतदान करत असतात। आज 11 लोकसभा मतदारसंघात मतदान विश्वास हा